आज तो डायरेक्ट मला एमपी मधून स्पेशल भेटायला आला गडी. प्रज्वलच्या काढारा विचारामध्ये पडला, अरे आपल्या महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही तर मध्य प्रदेश मध्ये कसे ओळखता. याले म्हणता एक रील बनवण्याचा फायदा, कुठं जाईन काही सांगतात नाही भाऊ. घरचे नळ आले होते, चला म्हटलं रिकामा बसल्यापेक्षा चला आपली ऍक्टिव्ह धुवून काढा. 2 रुपयाची डव शॅम्पू घेतली, ते टाकली बकेट मध्ये, त्याचा लय मोठा केला फेस. 0 मिनिटा पूर्ण गाडी चकाचक धुवून काढली. त्याच्या बाद भैया काकाने त्याला मला आवाज ये म्हणे आपल्या बिल्डिंग वरती आला, पूर्ण गाव दिसते, एवढं मोठं याचं घर आहे. भैया काका म्हणा मी अतिवृष्टीची केवायची केली म्हणे, तुला खोटं वाटत असेल तर पोंगे म्हणे पावती. त्याच्या बाद आलो गावंडीपुरात लहान लहान लेकर बंदूक खेळत जा. मीच कोणता लय मोठा, मी पण एक लहान लेकरू जा. नकली बंदूकची गोळी मारल्याबरोबर गडीला हे म्हणतात पळाला. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, फक्त कोणा सांगा नका, हे गोष्ट फक्त तुमच्या जण माझ्या राहिली पाहिजे. आज मला कोणताच कंटेंट नाही भेटला ना, कुठे फिरायला गेलो मी, म्हणून तुम्हाला अशी व्हिडिओ दाखवा लागले. आज मला व्हिडिओ मध्ये काही गडबड झाली असेल, काही चुकी झाली असेल तर कमेंट मध्ये सांगा. मला जास्त माहिती दया असेल तुम्हाला फॉलो करून टाका तेवढं. आपल्या गावातल्या चौकात आलू पोंगा खाली आलो, आलू पोंगाने फोडणी भरलं तर पाणीपुरी भिडवली. पाणीपुरीचं पाणी वाकस असते, निरा गोड गोड असते पूर्ण. मग तिथून पळे धावत घरी आलो. घरी आल्यावर मला आजी दिली तिकट स्माईल. चला मग आम्ही आजी नाते पाहतो टीव्ही तिथपर्यंत जय फॉलो.